नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली असून अनेक शेतकऱ्यांचं जे पिकं आहे तर ते पिकं नुकसान झालेले आहेत। राज्य सरकार आता महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि ओला दुष्काळासाठी जी राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे तर ती मदत सुद्धा राज्य सरकार आता येत्या काही 2-4 दिवसात जाहीर करणार आहेत। मित्रांनो, त्यासाठी काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तुम्हालाही जरी या ओला दुष्काळ अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर जे डॉक्युमेंट महत्त्वपूर्ण ते डॉक्युमेंट रेडी करून ठेवा। मित्रांनो, जरी तुमच्याकडे नसतील तर ते त्यासाठी अप्लाय करा, अर्ज करा आणि जरी असतील तर ते व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवा। मित्रांनो, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला ओला दुष्काळाचा लाभ घेण्यासाठी लागू शकतात याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, एक नंबरचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत मिळालेली फार्मर आयडी। तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारने मागे एक योजना सुरू केली होती ज्यात ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांना ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत एक फार्मर आयडी प्रोव्हाइड केला जात होता आणि त्या फार्मर आयडी मध्ये आपली सगळी डिटेल्स होती, ज्यात आपली लँड डिटेल्स होती, आपली आधार कार्डची डिटेल्स होती, संपूर्ण A to Z माहिती आपल्याला त्या फार्मर आयडी मध्ये भरावी लागत होती आणि ते फार्मर आयडी आपल्याला मिळत होतं। मित्रांनो, म्हणून तो फार्मर आयडी तुम्हाला ओला दुष्काळासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यामुळे तो फार्मर आयडी जरी तुम्ही अजूनही बनवलेला नसेल तर आत्ताच तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन त्या फार्मर आयडी साठी अर्ज करून घ्या। मित्रांनो, तुम्हाला जरी स्वतः घरी बसून त्या फार्मर आयडी साठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आपला व्हिडिओ पाहू शकता। यूट्यूबवर मी अपलोड केलेला आहे ज्यात संपूर्ण डिटेल्स मी दिलेली की कशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमचा फार्मर आयडी हा अर्ज करू शकतात आणि बनवू शकतात। त्या व्हिडिओची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊ। तो व्हिडिओ तुम्ही पाहून तुमचे फार्मर आयडी जरी बनवली नसेल तर ती बनवून घ्या शेतकरी मित्रांनो। आणि ज्या शेतकरी मित्रांची बनवलेली असेल परंतु त्यांच्याकडे सध्या आता फार्मर आयडी उपलब्ध नाही तर ते फार्मर आयडी कशा पद्धतीने पाहू शकता तर तुम्हाला प्रथम महाराष्ट्राच्या ॲग्रिस्टाक योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटची लिंक सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली येऊ शकता शेतकरी मित्रांनो। इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं लॉग इन करायचं आहे। ॲज अ फार्मर ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड असेल तर पासवर्डच्या साहाय्याने लॉग इन करा किंवा OTPच्या पर्यायावर क्लिक करून OTP तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर होईल, तो OTP इथं टाका, कॅप्चा टाकून लॉग इनवर क्लिक करून घ्या। मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो उघडेल ज्यात तुम्हाला चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमची फार्मर आयडी बघा इथं आहे, ही फार्मर आयडी तुमची आहे। मित्रांनो, ही फार्मर आयडीचा फोटो काढून घ्या किंवा ही फार्मर आयडी लिहून ठेवा किंवा याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता। तुमच्या मोबाईलवरून तुम्ही ही फार्मर आयडी बघू शकता किंवा डाउनलोड करू शकता। मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुमची बनवलेली फार्मर आयडी तुम्ही पाहू शकता, चेक करू शकता। आता 2 नंबरचा महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट ते म्हणजे तुमच्या आधार कार्ड सोबत कोणतं बँक अकाउंट तुमचं लिंक आहे ते एकदा क्रॉस चेक करून घ्या, जेणेकरून जेव्हा तुम्हाला मदत पोहोचेल तर ते मदत थेट तुमच्यापर्यंतच पोहोचेल, कुठेही जाणार नाही। मित्रांनो, काय होतं, बऱ्याच शेतकऱ्यांचं जे आधार कार्ड सोबत असतं ते तर आपलं कर्जाचं अकाउंट हे लिंक असतं, म्हणून जी मदत ही पोहोचेल तर ती लगेच मायनस होऊन जाईल, म्हणजे कापली जाईल। त्या अर्थाने तुम्ही आत्ताच चेक करून घ्या की तुमचं कर्जाचं अकाउंट तर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक नाही तर ते कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला सिंपली आधार कार्डच्या वेबसाईटवर यायचं आहे। इथं आल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका, आधार कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP जाईल, तो OTP टाका आणि लॉग इन विथ OTP पर्यायावर क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता। मित्रांनो, या वेबसाईटची लिंक सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर अशा पद्धतीने तुमचा आधार कार्डचा अकाउंट हे लॉग इन झालेला आहे। आणि आता काय करायचं आहे तुम्हाला, तर इथं खाली बघा बँक सीडिंग स्टेटस असा एक ऑप्शन दिसेल, तर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। बँक सीडिंग या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं जे आधार कार्ड सोबत बँक अकाउंट जे लिंक असेल तर ते तुम्हाला दिसून येईल। यात तुम्हाला बँकेचं नाव दिसेल आणि तुमचं बँक सीडिंग स्टेटस सुद्धा दिसेल, हे ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह जरी असेल तर बँकमध्ये जाऊन ॲक्टिव्ह करून घ्या। आणि जरी तुमचं कर्जाचा अकाउंट या आधार कार्ड सोबत लिंक असेल तर तुम्ही बँकमध्ये जाऊन तुमचं जे आधार कार्ड जे बँक तुम्हाला लिंक करायचं असेल तर त्या बँकमध्ये जाऊन तुम्ही लिंक करू शकता। मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही ही गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। जरी तुमचं कर्जाचं अकाउंट लिंक राहिलं तर जाहीर आहे की
तुम्हाला ते पैसे मायनसमध्ये शक्यतो कापले सुद्धा जाऊ शकता। म्हणून या काही गोष्टी तुम्ही व्यवस्थितरित्या क्रॉस चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची ती म्हणजे अजूनही जरी तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल, तुमच्या उतारावर पीक पाहणी लावलेली नसेल, तर आजच तुमची ई पीक पाहणी करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला ओला दुष्काळाचा लाभ हा मिळेल। कारण सरकार प्रत्येकाचं ई पीक पाहणीचा डाटा हा बघणार आहे मित्रांनो, आणि त्याच्याच अनुषंगाने जी मदत आहे तर ती मदत जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे ई पीक पाहणीचा महत्त्वपूर्ण वाटा हा ओला दुष्काळामध्ये राहणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या गोष्टी तुम्ही पहिले करा। एक ॲग्रिस्टाक योजनेअंतर्गत ID बनवून घ्या, जरी नसेल तर ID तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर 2 म्हणजे तुमचं आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक आहे का एकदा क्रॉस चेक करून घ्या, आणि 3 म्हणजे ई पीक पाहणी करून घ्या। हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा ज्याचं अत्यंत नुकसान या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये झालेलं आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।